श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. यानंतरे ते सप्तऋषी जाओनी आणिका पर्वतासी कुटुंबे ठेवूनी अग्निहोत्रेसी अमरावतीसी जाते झाले. ते इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले. येथे सहस्रनयन बसविले अमरगणासहित. हिरे रत्नी झळकती सिंहासन तेथे बैसला इंद्र आपण. मृगनयनी विज्यमान चामरे करी ढाळीताती. ज्याची सेवा करी अग्नी आपले दाहकत्व सांडोनी. बरवी शांती मूर्ती धरुनी वळंगतसे. आपले क्रूरकर्म टाकोनी बरवी धर्ममूर्ती धरुनी. कर संपुट जोडोनी आपण सेवा करी यमजयाची. नैऋत्ये राक्षसी वृत्ती टाकोनी वरुण हाती पाश धरुनी. आपण सेवा निशिदिनी करीत वज्रधराची. कुबेर नवनिधीसी सूर्य शांती मूर्तीसी. चंद्र सर्व भावेसी सेवा करीत शक्राची. स्तवन करी बृहस्पती गंधर्व उत्तम गायने करीती. तिलोत्तम मिनी कालिया उत्पत्ती वोळंगताती. रंभा उर्वशी गायने करीती तिलोत्तमा मेनका नाचती. देवांगना सेवा करीती अखंड त्याची. ऐसा तो देवराणा देखता झाला ऋषीगणा. उठून या सिंहासना वरुनी बोले सद्भावे. आम्ही पूर्वी सुकृत केले तेणे तुमचे दर्शन झाले. आमुचे पुण्य फळासी आले देखील या तुम्हासी. आमचे ठाई तुमची कृपा पाही उत्कंठित आले ती लवलाही. या कारणी मी आपुले देही धन्य मानितसे. तुमचे दर्शन करून स्वर्गाचे सामित्व धन्य. आता कार्य होईल निर्विघ्न आमचे स्वामी. जैसा गजवदन नासी विघ्नांसी तैसे तुमचे दर्शन नासी पातकांसी. श्रमोन आले ती कवणे कार्यासी ते सांगेजे स्वामिया. यानंतर ऋषीश्वर बोलती तू जगाचा करता हरता सचिपती. आम्ही आलो तुझ प्रती सांगावयासी. तुझे निर्भय होते आम्हासी तप करावया गेलो मणिचूल पर्वतासी. तेथे आला पारधीसी मल दैत्य. तो राक्षसी परिवारीला आश्रमाप्रती येता झाला. आम्हा ते पीडिता झाला देवराया. मग आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आणिके पर्वती ठेवून. तुझ आलो शरण तू सर्व कष्ट जाणसी आमचे. तुम्ही इतुके करणे दोघे मणी मल्लवध करणे. आम्हासी आश्रमी स्थापणे निर्भय करून या. यावरी इंद्र बोले दैत्य ब्रह्मयासी आराधिले. एके अंगुष्ठी तप केले धूम्रपान सहित. त्याची या वधा कारणे माझे नचले जी करणे. ईश्वरा वाचुनी जिंकणे न घडे दैत्यांसी. ते तपोबळे उन्मत्त स्वेच्छा भूमंडळी विचरत. त्यासी कोणी जिंको न शकत महादुष्टांसी. आता तुम्ही वैकुंठासी जायजे. महाविष्णू पुढे वृत्तांत सांगिजे. तो तुमचे क्लेश हरिल बरविजे वोजे. ऋषीश्वर हो तो तुमचे कष्ट देखील ब्राह्मणाचा सहाकारी होईल. मणिमल्ला ते वदिल क्षणमात्रे. मी त्याचा आज्ञाधारक तो सृष्टीचा प्रतिपाळक. रुद्ररूपे संहारक समर्थ असे. ऐसे सुरपतीचे वचन ऐकोनी ऋषी बोलती तया लागोनी. वेदशास्त्री पुराणी जाणत असो तयासी. इतिहास आगमे करून जाणतो विष्णूचे महिमान. काय कराल तुम्ही कथन देवराया. अमुच्या अदृष्टाची गती मणिमल्ला ते मारू न शके शचीपती. आता चला वैकुंठाप्रती सांगावया विष्णूसी. सूरपती तवा सुख पाहिजे वैरी आपुले संहारीजे. देवाचे संरक्षण कीजे. बरचिया वोजा.
ऐसा आशीर्वाद देऊन धर्मपुत्र निघाले तेथून. हृदयी धरून विष्णूचे चरण जाते झाले. विश्वासराज राजसूत खूप राज येणे नामे विख्यात. तो शंकराचा निज भक्त अवतरला कुबेर भूमंडळी. त्याचा आत्मज सिद्ध पाळ केसरी त्यासी प्रसन्न झाला श्री मल्हारी. कथा प्रकट केली बरोबरी मल्हारी महात्मेची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्मे शक्राभिगमनो नाम द्वितीयोध्याय. अध्याय 2.